लिंगायत जात नाही तर धर्म. धर्मावरून नव्या वादाची ठिणगी. लिंगायत धर्माचा मुद्दा तापणार. जातनीय जनगणनेच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय. त्यातच लिंगायत हिंदू धर्मातील जात नसून तो स्वतंत्र धर्म असल्याची थेट भूमिकाच लिंगायत समाजाने मांडली. एवढंच नव्हे तर लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता देण्याच्या मागणीनं पुन्हा एकदा जोर धरलाय. लिंगायत विचार सांगतो तो स्वतंत्र धर्म काल होता, आज आहे आणि भविष्यातही राहील. फक्त सरकारी दप्तरात त्याची नोंद नाही आहे. आम्ही सांगतोय की सरकारी दप्तरात त्याची स्वतंत्र धर्म म्हणून नोंद करा आणि आम्हाला अल्पसंख्याकाचा दर्जा द्या. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी समिती स्थापन केली होती. त्यांनी सखोल अभ्यास करून लिंगायत हा आपल्या घटनेमध्ये घटनेला जे अभिप्रेत आहे, घटनेला लागतोय की धर्माची संहितामध्ये धर्माच्या काही गोष्टी लागतात, धर्मध्वज, धर्मग्रंथ, ह्या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे असा अहवाल दिल्यानंतर कर्नाटक सरकारने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. कर्नाटक सरकारनं सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण जाहीर केलंय. त्यातच आता लिंगायत समाजाची सर्वोच्च संघटना अपेक्स बॉडी ऑफ लिंगायत कम्युनिटीनं सर्वेक्षणात स्वतःची ओळख हिंदू म्हणून नाही तर वीरशैव लिंगायत म्हणून नोंदवण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र लिंगायत समाज हिंदू संस्कृतीचा भाग असल्याचा दावा केलाय. त्यांनी काय मागणी केली, त्यांनी कुठं राहायचं, कुठल्या धर्मात जायचं किंवा कुठला पंथ स्वीकारायचा, पण आजपर्यंत लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग राहिलेला आहे. रीती रिवाज, संस्कार, संस्कृती या सगळ्या हिंदू धर्माप्रमाणेच त्यांच्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत. आता त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर त्या संदर्भात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक मान्यता देण्याची मागणी फक्त कर्नाटकमध्येच नाही तर या मागणीचं लोण महाराष्ट्रात देखील पसरलंय. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात पसरलेल्या लिंगायत समाजाची लोकसंख्या 85 लाख इतकी असल्याचा दावा केला जातोय. प्रत्येक निवडणुकीत कोणत्या जिल्ह्यात लिंगायत समाजाची निर्णायक भूमिका असते ते पाहूया. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि यवतमाळ. लिंगायत समाजाने फक्त स्वतंत्र धर्म म्हणून मान्यतेचीच नाही तर अल्पसंख्याक म्हणून दर्जा देण्याचीही मागणी केली. कर्नाटकामध्ये 17% आणि महाराष्ट्रामध्ये 60% असणाऱ्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची ओळख मिळाल्यास याचा थेट फटका भाजपच्या हिंदू वोट बँकेला पडू शकतो. त्यासोबतच एवढंच नाही तर देशपातळीवरती सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा याचा मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता या निमित्ताने निर्माण झालेली आहे. विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर.